Hello, my dear students. From the last video, we have started the lesson 4.4 Unbeatable Supermom Mary Kom. My dear students, we are going to start from page number 148, an interview. We studied first two questions of an interviewer which are asked to Mary Kom. Now let's see from this question. Interviewer asked a next question to Mary Kom. During your preparations for the Olympics, you sparred with the male boxers of the Indian contingent. Who was your favorite sparring partner? विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास नेहमी सांगत आलो आहे, प्रश्नाचा अर्थ समजून घेणं अतिशय महत्त्वाची बाब असते. उत्तरापेक्षा जास्त महत्त्व प्रश्नाला देणं हे देखील आवश्यक आहे. चला तर ह्या प्रश्नाचा अर्थ काय आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मेरी कोमने कशा पद्धतीने दिलेलं आहे ते आपण पाहत आहोत. ड्यूरिंग योर प्रिपरेशन्स फॉर दी ऑलिम्पिक्स. ऑलिम्पिक्सच्या गेमसाठी तयारी करत असताना you sparred with the male boxers of the Indian contingent. मित्रांनो, कॉन्टिजेंट म्हणजे काय? त्याचा अर्थ आहे टीम, आणि टीम म्हणजे संघ. तर यू स्पार्ड, त्या ट्रेनिंगच्या वेळेला कोणत्या मेल बॉक्सर सोबत आपण तयारी केली आहे? हू वॉज युअर फेवरेट स्पारिंग पार्टनर? तर स्पारिंग पार्टनर आपला फेवरेट कोण होता ते सांगा. मित्रांनो, स्पॅरिंगचा अर्थ दिला बघा बाजूला ग्लॉसरीत. मोशन्स ऑफ बॉक्सिंग ड्युरिंग ट्रेनिंग विदाउट लँडिंग ॲक्च्युअल ब्लोज. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मेल बॉक्सर जे आहेत, तर त्यापैकी आपला फेवरेट कोण आहे की ज्यांच्यासोबत तुम्ही ऑलिम्पिकसाठी तयारी केली आहे, प्रॅक्टिस केली आहे. नाउ सी द आन्सर. मेरी कोम सेड, शी लाफ, वेल आय ट्रेन्ड हार्ड इन पुणे. मित्रांनो, मेरी कोम म्हणतात, हसून बोलतायत, मी पुणे या ठिकाणी ट्रेंड झाली आहे. And the male boxers were kind enough to practice with me. आणि माझ्यासोबत अनेक मेल पार्टनर्स त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. आय रिक्वायर्ड देम वेन एवर आय रिक्वायर्ड देम. जेव्हा केव्हा मला त्यांची गरज भासली
ते मला अवेलेबल झालेत. टू नेम अ फेवरेट वुड बी अनफेअर. आणि एखाद्याचं नाव घेणं म्हणजे माझ्यासाठी अनफेअर होईल, अयोग्य होईल. आणि म्हणून एक फेवरेट ठराविक अशा प्रकारचा मेल बॉक्सरचं नाव घेणं येथे मेरी कोम यांनी टाळलेलं दिसून येतंय. आता नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला? यू वेअर कोटेड सेईंग ॲडम्स वॉज व्हेरी क्लेवर, अ काउंटर पंचर, but although she carried power, she wasn't very tactical. I was scoring, but the judges were not pressing the buttons. Do you think dodgy judging was part of the reason for your loss in the semi-finals? छान प्रश्न विचारला बघा. You were quoted saying, तुम्ही असं म्हटलेलं आहात, ॲडम्स वॉज व्हेरी क्लेवर, अ व्हेरी काउंटर पंचर बॉय. ॲडम जी होती खूप हुशार, काउंटर पंच करणारी. एवढं असूनसुद्धा शी कॅरीड पॉवर, शी वॉजंट व्हेरी टॅक्टिकल. ती टॅक्टिकल नव्हती. व्हॉट इज द वर्ड टॅक्टिकल? सियर प्लांट ॲक्शन्स टू गेन विक्ट्री. म्हणजे आपण त्याला म्हणतो डावपेच किंवा रणनीती आखणे. हो, नुसतंच त्या ठिकाणी शक्ती दाखवणं योग्य ठरत नाही, तर गेम स्पोर्ट्समध्ये वेल प्लांट करून खेळणं, डावपेच आखणं खूप आवश्यक असतं. तर शी वॉजंट व्हेरी टॅक्टिकल. ॲडम हुशार होती, परंतु तिच्याकडे टॅक्टिकल किंवा डावपेच नव्हते. आय वॉज स्कोरिंग बट द जजेस वेअर नॉट प्रेसिंग द बटन्स. मी स्कोअर करत होती, परंतु जजेस मात्र तिथे बटन प्रेस करताना दिसून येत नव्हते. डू यू थिंक डॉजी जजिंग was part of the reason for your loss in the semi-finals? छान प्रश्न आहे. प्रथमतः आपण हा जो शब्द आहे डॉजी, याचा अर्थ बघूया. त्याचा अर्थ आहे अनजस्ट, पार्शियल, अन्याय किंवा पक्षपाती असा याचा अर्थ होतो. मग मेरी कोम, तुम्हाला असं म्हणायचं आहे का तुमच्यासोबत त्या ठिकाणी सेमीफायनलमध्ये अंपायर्सने अन्यायकारक किंवा पक्षपातीपणा केलेला दिसून येतोय का? आणि त्यामुळेच तुमच्या त्या सेमीफायनलमध्ये लॉस झाला का, असा प्रश्न विचारला गेला आहे. मेरी कोम सेड, यस, आय थिंक सम ऑफ द डिसिजन्स वेअर अनफॉर्च्युनेट. हो हो, नक्कीच काही निर्णय हे अतिशय अनफॉर्च्युनेट दिले गेलेत, दुर्दैवी होते. अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट. आणि त्यामुळे त्याचा मला फायदा न होता किंवा सेमीफायनलमध्ये माझी त्या ठिकाणी हार झालेली आहे, पराभव झालेला आहे. ड्यू टू दी अनजस्टिस, due to the partial of that umpires who did not judges were not pressing the buttons. तर पहा या ठिकाणी मित्रांनो, हे जे एक वाक्य आहे त्याचा आपण नेगेटिव्हमध्ये चेंजेस करूया. जस्ट 1 minute. See the sentence here. मी बघा, just wait dear ones.
ओके, हां, some of the decisions were unfortunate. हे जे वाक्य आहे, या वाक्याचं करायचं आहे मेक इट नेगेटिव्ह सेंटेन्स. आपल्यासमोर बॉक्समध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, होकारार्थी वाक्य आहे आणि ह्या वाक्याचं नेगेटिव्हमध्ये नकारार्थी वाक्य बनवायचं आहे. कसं करणार तर पहा उत्तर. जस्ट अ मिनिट, आय एम चेंजिंग द कलर, टेकिंग this one. Okay, no, just wait, black one is good here. Yes, some of the decisions some of the decisions were. पहा, हा वेअर जो आहे सहाय्यकारी क्रियापद आहे. त्याच्यानंतर आपण घेत आहोत नॉट. हा शब्द इथे महत्त्वाचा आहे. आपण नेगेटिव्ह करत आहोत नॉट. आणि हा जो शब्द आहे अनफॉर्च्युनेट, त्याच्या विरुद्धार्थी काय करणार, जो प्रिफिक्स आहे UN तो फक्त काढणार, म्हणजे फॉर्च्युनेट लिहिणार. फॉर्च्युनेट शेवटी फुल स्टॉप. पहा, सम ऑफ द डिसिजन्स वेअर नॉट फॉर्च्युनेट. अशा पद्धतीने आपण ह्या वाक्याचं नेगेटिव्हमध्ये चेंजेस केलेले आहेत. आय होप यू गॉट दिस. नेक्स्ट वन, India managed just 6 medals in the 2012 Olympics, even though we are a nation of 1.3 billion people. Where do you think a change is? See one. A change is required to help us in medals that are proportionate with our population. छान प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. तर पहा प्रश्न पुन्हा एकदा. इंडिया मॅनेज जस्ट 6 मेडल्स इन द 2012 ऑलिम्पिक्स. 2012च्या ऑलिम्पिक्समध्ये भारताने फक्त 6 मेडल्स मिळवले होते. Even though we are a nation of 1.3 billion people. एवढी मोठी संख्या, लोकसंख्या असून देखील आज जर आपण पाहिलं 130 कोटी संख्या, लोकसंख्या आपली भारताची आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येत फक्त 6 मेडल मिळवणं म्हणजे दुर्भाग्यवश आहे. Where do you think a change is? Required to help us win medals that are proportionate with our population. Proportionate म्हणजे काय, च्या तुलनेत, कंपॅरेटिव्हली म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत आपण एवढे 6 मेडल्स मिळवणं म्हणजे फार कमी मेडल्स आहेत. त्यासाठी काय बरं रिक्वायरमेंट असेल, काय आपण करू शकतो की जेणेकरून आणखीन भारतासाठी मेडल्स मिळतील. बघूया उत्तर काय दिलं आहे. मेरी कॉम सेड, आय थिंक more and more people should take up sports
ॲज ए फुल टाईम करिअर. पर्याय सुचवलेला आहे मेरी कोमनी. एवढी मोठी लोकसंख्या असून देखील ऑलिम्पिकसारख्या गेम्समध्ये फार कमी मेडल्स मिळतात. तर हे जो विरोधाभास आहे, जी कंपॅरिझन आहे, ती कमी होऊन मेडल्स कसे जास्त मिळतील त्यावरती मेरी कोमनी आपलं मत मांडलं आहे. जास्तीत जास्त लोकांनी फुल टाईम करिअर म्हणून स्पोर्ट्सकडे पाहणं आवश्यक आहे. इफ वी वॉन्ट मोर गोल्ड मेडल्स, जर आपण आज मोर गोल्ड मेडल्स पाहिजे असतील त्यासाठी जास्त त्या ठिकाणी फुल टाईम करिअर स्पोर्ट्समध्ये देणं आवश्यक आहे. मोर कॉर्पोरेट्स should come in and sponsor players so that the players don't have any financial pressure and can just focus on their games. खूप छान, खूप चांगल्या प्रकारचे पर्याय सुचवलेले दिसत आहेत. पहिला पर्याय सांगितला आहे, लोकांनी जास्तीत जास्त भारतीयांनी तरुणांनी फुल टाईम करिअर स्पोर्ट्सकडे पाहणं आवश्यक. आणि दुसरं, भारतातील जे कॉर्पोरेट्स आहेत, कॉर्पोरेट्स म्हणजे काय पहा इकडे, कंपनीज और इंडस्ट्रीज. ज्या कंपनी आहेत, ज्या इंडस्ट्रीज आहेत, त्यांनी पुढे यायला पाहिजे, प्लेयर्सना स्पॉन्सर्स केलं पाहिजे, त्यांचं प्रायोजन केलं पाहिजे. स्पॉन्सर्स प्लेयर्स सो दॅट द प्लेयर्स डोंट हॅव एनी फिनान्शियल प्रेशर. प्लेयर्सना जो आर्थिक अडचण असते, चंचल असते, तर अशा प्लेयर्सना इंडस्ट्री, कंपनी पुढे येऊन स्पॉन्सर करतील तर ते तरुण स्पोर्ट्सवर सहजतेने इझिली कॉन्सन्ट्रेट करू शकतात. कॅन जस्ट फोकस ऑन देअर गेम्सवर आपला फोकस करू शकतील. अशा प्रकारे खूप छान पद्धतीने या ठिकाणी मेरी कोमनी पर्याय सुचवलेले दिसून येत आहेत. आता लास्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी घेत आहोत. डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड दी ऑलिम्पिक्स? पहा, डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया, भारतामध्ये जो बॉक्सिंग आहे, विल एव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स, ऑलिम्पिक्सपेक्षा अधिक बॉक्सिंगकडे भारतात पाहिलं जाईल का, असं तुम्हाला वाटतं का? येस, आय एम शुअर दॅट इन अ फ्यू इयर्स बॉक्सिंग विल बी व्हेरी पॉप्युलर अमंग एव्हरीवन इन इंडिया ऑल द इयर राउंड. हो, मला पूर्णपणे खात्री आहे की भारतामध्ये बॉक्सिंगला चांगले दिवस येतील. बॉक्सिंग खूप पॉप्युलर होणार अशा पद्धतीने एक आशा मेरी कोमनी व्यक्त केलेली दिसून येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थांबत आहोत. आय होप you will write all the hard words or meaningful words of this lesson. Write the small questions yourself as well as their answers too. We will meet in our next video. Till then, thank you. Take care.